हॅलो एव्हरीवन, रिसेंटली मी या डिझाईनचा पार्ट 1 अपलोड केलेला होता। त्यामध्ये फक्त जॉमेट्रिकल शेप्स कलर करायचे कसे याबद्दल मी माहिती दिली होती आणि तेवढंच पोर्शन कलर करून दाखवलेलं होतं। आता या पार्ट 2 मध्ये आपण बॅकग्राऊंड कसे कलर करणार आहोत यावर लक्ष देऊ। हा बॅकग्राऊंड प्लेन नसल्यामुळे मी याचा पूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे। जर हा बॅकग्राऊंड प्लेन असता तर व्हिडिओ बनवण्याची काहीही गरज नसते। तर सर्वप्रथम बॅकग्राऊंडमध्ये मी डार्क कलर यासाठी यूज केलेला आहे, कारण जितकेही ऑब्जेक्ट आहेत म्हणजे जॉमेट्रिकल शेप ते उठून दिसावे यासाठी त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये मी डार्क कलरचा यूज केलेला आहे। हा कलर बनवण्यासाठी मी आपल्या पोस्टर कलरचे जे डार्क शेड आहेत ते घेतले आहे आणि त्यामधून एक वेगळाच कलर तयार केलेला आहे। तुम्हाला जर या व्यतिरिक्त दुसरा कोणता डार्क कलर अप्लाय करायचा असेल तर तुम्ही करू शकता। बॅकग्राऊंड कलर करताना याकडे लक्ष द्यावे की बॅकग्राऊंड मधला कलर एकाही ऑब्जेक्टमध्ये गेलेला नाही पाहिजे आणि त्या बॅकग्राऊंड कलर करताना बॅकग्राऊंडमध्ये शार्पनेस असली पाहिजे। फॉर एक्झाम्पल इथे सेमी सर्कल आहे तर सेमी सर्कलच्या बाहेर कलर जाता कामा नये। यासाठी आरामात आणि नीटनेटकेपणाने कलर करणे गरजेचे आहे। मी बॅकग्राऊंड कलर करताना राऊंड शेपचाच ब्रश वापरलेला आहे। मोठा एरिया असेल तर तुम्ही फ्लॅट ब्रशचा पण वापर करू शकता। छोट्या एरियामध्ये राऊंड ब्रशच योग्य ठरेल। तर अशा प्रकारे आपला बॅकग्राऊंड कलर कंप्लीट झालेला असून आता यावर टेक्स्चर द्यायचे असल्यामुळे मी यात व्हाईट कलरचा यूज करणार आहे। टेक्स्चर आपण कोणत्याही पद्धतीने देऊ शकता। फॉर एक्झाम्पल मी येथे बॅकग्राऊंडला आहे डॉट डॉटचे टेक्स्चर देऊन राहिली आहे, याला स्टिपलिंग म्हणतात। हे टेक्स्चर तुम्ही बॅकग्राऊंडवर न देता जर तुम्हाला जॉमेट्रिकल शेप्सवर द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता, पण त्यात प्रत्येक शेप्समध्ये वेगळा वेगळा कलर अप्लाय केलेला पाहिजे किंवा प्रत्येक पार्टमध्ये वेगवेगळ्या कलरच्या थ्रू पॅटर्न किंवा वेगवेगळे टेक्स्चर देता आले पाहिजे। तर मी हे सोपे जावे यासाठी फक्त बॅकग्राऊंडमध्ये स्टिपलिंग या टेक्स्चरचा वापर केलेला आहे आणि हे फक्त व्हाईट कलरच्या थ्रू केलेलं आहे। तर अशा प्रकारे आपली ड्रॉइंग कंप्लीट झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।